नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना एक खूप महत्त्वाचा डाऊट येत आहे. एक तर रेफरन्स आय डीचा घेऊन आणि दुसरं फॉर्म आपोआप सबमिट होत आहे. या दोन्ही केसमध्ये काय करायचं मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यापूर्वी एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट मला तुम्हाला सांगायची आहे. बऱ्याच स्टुडंट्सला वाटतं की मला संगमचा बॉम्बे हायकोर्टचा कोर्स लावायचा आहे बिकॉज वी हॅव एन नंबर ऑफ टॉपर्स नॉट ओन्ली इन 2025 ज्याचा आता रिझल्ट येईलच, पण 20-23 सगळे टॉपर्स आपल्याकडे आहे. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकता. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. आज रात्री 12 वाजेपासून म्हणजे 31 डिसेंबर 2025ला रात्री 12 वाजेपासून आपला जो बॉम्बे हायकोर्टची जी आपली बॅच आहे किंवा आपल्या वेबसाईटवरती जेवढ्या बॅचेस आहेत, सरळ सेवा असू द्या, महिला बालविकास, कोणत्याही बॅचेस, त्या सगळ्या बॅचेसवरती तुम्हाला फ्लॅट 15% ऑफ मिळणार आहे. आपल्या ओल्ड स्टुडंट्सला आत्तापर्यंत आपण 10% ऑफ देत होतो, पण आता इथून पुढे नव्याने येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला इथे दिसत असेल बॉम्बे हायकोर्ट, जिथे कुठे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट दिसतंय, ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे, फॉर एक्झाम्पल इथे, ठीक आहे. हे बघा, इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क आहे. इथे गेले तुम्ही तर तुम्हाला 4995 फीस दिसत आहे. या 4999 वरती प्रत्येक नवीन स्टुडंटला 15% ऑफ आहे आणि जे आपले मागच्या वर्षीचे स्टुडंट्स होते त्यांना आता 10% नाही 20% ऑफ आहे. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ह्या बॅचपासून वंचित राहू नये तर तुम्ही प्लीज ही बॅच घ्या. आता कॉल करून म्हणू नका की मॅम फीस कमी करा. फीस आपण कमी केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आहे. 51व्या विद्यार्थ्यांनी प्लीज म्हणू नका की मॅम मलाही पाहिजे. अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती जेवढ्या काळासाठी ऑफर असते आपण तितकाच वेळ ऑफर अवेल करतो. जर कुणीतरी आयफोन 50,000 घेतला असेल, ऑफर संपली असेल, तर तुम्ही अमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला कॉल करून म्हणत नाही की मी उशिरा बघितली ऑफर, मला पण आता तितक्यांदा द्या. इट डज नॉट मेक एनी सेन्स. तर त्यामुळे ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिले 50 स्टुडंट्स जे आहेत ते भरून जातील, तुम्हाला तितका वेळ नको लागायला, म्हणून इथे लॉग इन करत असताना तुम्ही जेव्हा लॉग इन कराल ना तेव्हाच तुम्हाला बॅच मिळते. पण लॉग इन आपण तेव्हा करतो जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. जर तुम्ही आजपर्यंत संगमच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन नसेल केलेलं तर आधी इथे रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमचा पूर्ण फोन नंबर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी नीट टाका. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून तुम्ही बॅच परचेस करू शकता. आता राहिली गोष्ट रेफरन्स आय डीची. बऱ्याच स्टुडंट्सला प्रॉब्लेम काय होते की तुम्ही फीस पे करता, तुमचं तिथे येतं की सर्व्हर इश्यू झालेला आहे, काहीतरी झालेलं आहे आणि आता रेफरन्स आय डी तुमच्याकडे येत नाही. रेफरन्स आय डीनेच तुम्ही फॉर्म भरू शकता. पैसे बँकेतून निघून गेलेले असतात, बट आपल्याकडे रेफरन्स आय डी नसतो. त्यावेळेला काय करायचं, असं गुगलवरती जायचं, SBI कलेक्ट टाकायचं, SBI कलेक्ट सर्च करायचं. SBI कलेक्ट हे ओपन होईल तुमचं. इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जायचं. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. इथे रेफरन्स नंबर तर नाही आहे आता आपल्याकडे. आता आपण हा मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आणि इथे मोबाईल नंबर नीट टाकून OTP सेंड करायचा. OTP आला की तो इथे सबमिट करायचा आणि तुम्हाला लगेच इथे रेफरन्स आय डी जनरेट होतो. तो रेफरन्स आय डी घेऊन मग तुम्ही फॉर्म भरू शकता. आय गेस आता रेफरन्स आय डीच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नसेल. सेकंड गोष्ट आहे की बाबा मॅम मी फॉर्म फिल करत होतो, अजून मी ॲग्री केलेलं नाही, पण आपोआप फॉर्म सबमिट झाला. माझ्याकडे रजिस्ट्रेशन आय डी, रेफरन्स आय डी पैशाचा असतो, फॉर्म भरल्याचा रजिस्ट्रेशन आय डी असतो. त्या रजिस्ट्रेशन आय डीचा सेकंड डाऊट मी आता क्लिअर करत आहे की तुम्ही फॉर्म सबमिट केला नव्हता, तो आपोआप सबमिट झाला आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आय डी आलेला नाही आहे. त्या केसमध्ये काय करायचं? त्या केसमध्ये ही बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क जिथे दिसतंय त्याच्यावरती अप्लाय ऑनलाईन अगेन करायचं. अप्लाय करायला नाही लावते मी तुम्हाला, तुमचा रजिस्ट्रेशन आय डी कसा शोधायचा ते सांगते. इथे बघायचं फाइंड युअर रजिस्ट्रेशन. याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकायचा, फोन नंबर टाकायचा जो फॉर्ममध्ये टाकला होता तो, नीट डेट टाकायची तुमची, हा कॅप्चा टाकायचा आणि शो करायचं. जर तुमचा फॉर्म फिल झालेला असेल ऑटोमॅटिकली तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आय डी दिसतो जो CLK पासून चालू होतो इन केस ऑफ क्लर्क. CLK पासून पुढे काहीतरी 1 2 3 4 नंबर असतो. तो जो रजिस्ट्रेशन आय डी आहे त्याचा प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या. हा जो इथे पेज ओपन होईल ना त्याचा स्क्रीनशॉट काढा
आणि मग तो रजिस्ट्रेशन आय डी घेऊन आपल्याला बघायचा आहे की आपला फॉर्म खरंच सबमिट झाला आहे का. तो कसं बघायचं, प्रिंट ॲप्लिकेशन. इथे तुम्हाला जो इकडे मिळाला होता रजिस्ट्रेशन आय डी तो टाकायचा आहे, तुमची नीट डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, कॅप्चा टाकायचा आणि जनरेट करायचं. ओके, मग तुम्हाला तुमचा फॉर्म पक्क भरल्या गेलेला आहे का ते दिसेल. इन केस काही स्टुडंट्सला हे केल्यानंतर कोडेड फॉर्मॅटमध्ये त्यांचा फॉर्म दिसतो, म्हणजे थोडं वेट करा. 1-2 तासांनी, काही दिवसांनी पुन्हा तो फॉर्म प्रिंट करून बघा. जर नाही आला तर याचा अर्थ तुमचा फॉर्म सबमिट झालेला नाही आहे. कोडिंगमध्ये आहे म्हणजे आत्ता प्रोसेसमध्ये आहे, म्हणून त्या कोड मला कॉल करून म्हणू नका मॅम फॉर्म तर प्रिंटआउट झाला पण तो कोडमध्ये झालेला आहे. म्हणजे काय, अजून तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये पूर्ण प्रिंटआउट म्हणून निघालेली नाही आहे. थोडं थांबा, मग जर का तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तर प्रिंट निघेल. जर नसेल झाला तर तिथे येईल की बाबा या रजिस्ट्रेशन आय डीचा कोणताच फॉर्म सबमिट झालेला नाही आहे. जेव्हा ही तुमच्याकडे जानकारी आली त्यावेळेला तुम्ही नव्याने फॉर्म भरू शकता. आता मी रेफरन्स आय डीचा आणि रजिस्ट्रेशन आय डीचा डाऊट क्लिअर केलेला आहे. मार्क्स कसे टाकायचे, CGPA टू मार्क्स कसं करायचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती आहे. बॅचमध्ये काय काय फीचर्स आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बॅचची फीस कमी करा, त्याच्यासाठी आज 31 तारखेपासून रात्री 12 वाजेपासून, म्हणजे 31 डेटला रात्री 12 वाजेपासून ऑफर आहे. ठीक आहे, आता आय गेस बॉम्बे हायकोर्टच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. आता वेळ आली आहे अभ्यासाला चालू करायची. डाऊट्स जीवनामध्ये जगू नका, डाऊट्स एकदाच कवर करून टाकायचे. आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत ते अभ्यास करत आहेत. इंग्लिशचे आपले 20 तरी लेक्चर्स माझे कवर झालेले आहेत, म्हणून प्लीज अभ्यासाला लागा. आणि काहीही डाऊट्स असतील तर मला कधीही कॉल करा. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की उद्यापासून 1 तारीख आहे. 1 तारखेपासून नवीन वर्षापासून आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळा बदल करा. त्याच गोष्टीमध्ये जगू नका. आता अभ्यासाला चालू व्हा, थोडं सिरियस व्हा. ठीक आहे, थँक्यू सो मच.